हॅलो स्टुडंट्स. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एकपेशीय प्राण्यांमधील सजीवांमधील आपण असेक्च्युअल अलैंगिक प्रजनन पाहिलेलं होतं. आता जे आहे ते आपण असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बघा, पहिल्यांदा तर आपण असेक्च्युअल रिप्रोडक्शन हा पॉईंट बघतोय. असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पॉईंट येतात. त्यातला पहिला जो आहे ते असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि दुसरा जो आहे असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. कोणीही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आपण जो पहिला बघितला तो एकपेशीय प्राण्यांमधला होता आणि आज जो बघणार आहे तो बहुपेशीय प्राण्यांमधला आहे. ठीक आहे, मग बहुपेशीय प्राण्यांमध्ये एकूण पुन्हा त्याच्यामध्ये एकूण 5 टाईपचं असेक्च्युअल रिप्रोडक्शन येते. त्यामध्ये पहिला जो आहे फ्रॅगमेंटेशन जे आहे, रिजनरेशन एक आहे, बडिंग एक आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे आणि स्पोर फॉर्मेशन आहे. अगदी छोटे छोटे आहेत आणि सहज कळून जाण्यासारखे आहेत. कन्फ्यूज व्हायचं काहीही इथे पॉईंट नाही आहे. बघा, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण सुरू करूया असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. लेट स्टार्ट दिस पॉईंट इन युअर टॉपिक, दॅट इज असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. इन दॅट पॉईंट फर्स्ट वन इज अ फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे, मग बघा, फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवन जे आहे असं म्हणता तुम्ही त्याला मराठीत. पण आपण फ्रॅगमेंट असं आपण नावात बघूया. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे, बरोबर आहे. मग काय होत आहेत बघा, आता त्याचा काय संबंध आहे ह्याच्याशी, तर धिस टाईप ऑफ द असेक्च्युअल रिप्रोडक्शन ऑकर इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. पहिला पॉईंट तर आपल्याला लिहायचा आहे की असेक्च्युअल रिप्रोडक्शन हे कशात ऑकर होतं ह्या टाईपचं, तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये म्हणजेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ द पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेकअप इन टू द मेनी स्मॉल फ्रॅगमेंट अँड each fragment start to live as a independent new organism. बघा, इथं दाखवले स्पायरोगायराचं एक्झाम्पल दिले. हा पॅरेंट स्पायरोगायरा आहे आणि हे जे आहेत ते डॉटर स्पायरोगायरा आहेत. म्हणजे काय, न्यू याचे तुकडे झालेले आहेत. इथे मधून आपल्याला एक रेष दाखवली आहे, क्लिअरली दिसत नाही आहे बघा, येलो लाईन आहे अशी. इथून काय झालेलं आहे, मधून फ्रॅगमेंट्स म्हणजे ब्रेक झालेला आहे तो, आणि हे दोन फ्रॅगमेंट जे आहेत ते तयार झालेले आहेत. थोडक्यात आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, तर मी आता पूर्ण नाही काढत बसणार आहे, फक्त एक स्ट्रक्चर तुम्हाला दाखवणार आहे. हे एक आहे स्पायरोगायरा, आतलं स्ट्रक्चर मी काढत नाही आहे. इथून इथून तो ब्रेक झालेला आहे आणि काय झालेला आहे, हा एक आणि हा एक असे दोन फ्रॅगमेंट तुकडे मिळालेले आहेत स्पायरोगायराचे. आणि हेच पुन्हा हा एक जो असणार आहे आणि हा एक जो असणार आहे हे इंडिपेंडंटली सर्वाईव्ह करणार आहेत. म्हणजे ते पुन्हा काय होणार आहे बघा, आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे न्यू तयार झालेले आहेत आणि लाईव्ह ॲज अ इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. ते स्वतः इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे सर्वाईव्ह करणार आहेत, जगायला सुरुवात करणार आहेत. यालाच आपण काय म्हणतोय, फ्रॅगमेंटेशन. बघा, सोपं आहे. स्पायरोगायरा होता, पॅरेंट स्पायरोगायरा, काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे, मधून दोन फ्रॅगमेंट तयार झालेले आहेत. दोन फ्रॅगमेंट तयार झालेले आहेत आणि काय झालेलं आहे बघा, की ते दोन्ही सुद्धा इंडिपेंडेंटली सर्वाईव्ह करायला लागलेले आहेत. मग आता इथे एक्झाम्पल दिली पाहिजेत आपल्याला. एक तर स्पायरोगायरा येतोय आणि दुसरे स्पॉन्ज लाईक सायकॉन एक एक्झाम्पल येते. आता तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये हा एक दुसरा पॅरेग्राफ दिलेला आहे ज्याच्यामध्ये सायकॉन कसा फ्रॅगमेंटेशन कसं आढळतं सायकॉनमध्ये ते आपल्याला सांगितलेलं आहे. पण हा सगळ्यांनी नीट ऐका की हा दुसरा पॅरेग्राफ आहे तो तुमच्या सिलेबसमधून काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे फक्त इथे लिहून ठेवा हवं तर की हा काढून टाकलेला आहे आणि हा फक्त पहिला पॅरेग्राफ तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, दुसरा जो भाग आहे तो रिजनरेशन. बघा, खूप इंटरेस्टिंग असे पॉईंट आहेत हे, तुम्हाला खूप माहिती मिळेल असे सुद्धा आहेत. बघा, रिजनरेशन. यू मे नो दॅट द वॉल लिझार्ड ब्रेक अप अँड डिस्कार्ड देअर पार्ट ऑफ इट्स टेल इन इमर्जन्सी. बघा, संकटकाळी काय करत असते, जी लिझार्ट असते म्हणजे पाल जी असते ती काय करते, तिचे जे शेपटीचा भाग असते ती काढून टाकते, बरोबर आहे का, किंवा स्वतःपासून वेगळा करते, तोडून टाकते. द डिस्कार्डेड पार्ट इज अ रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. पण जो डिस्कार्डेड भाग आहे, हा जो भाग असणार आहे हा तिने काढून टाकलेला आहे, ठीक आहे, हा पुन्हा रिजनरेट होत असतो. ठीक आहे, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ द रिजनरेशन. बघा, हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचं आहे, रिजनरेशनचं, लिमिटेड, मर्यादित
रिजनरेशनचं, पुनर्जननचं आहे. मर्यादित असं हे पुनर्जनन आहे. परंतु अंडर सर्टन कंडिशन्स अँड ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक अप इट्स बॉडी इंटू द 2 पार्ट्स अँड देअर आफ्टर इच पार्ट रिजनरेट रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी अँड दस 2 न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म्ड. बघा, हे झालं मर्यादित. आपण जे बघितलं लिमिटेड रिजनरेशन बघितलं, त्याच्यामध्ये आता बघा लिमिटेड रिजनरेशनमध्ये एक्झाम्पल आपण वॉल लिझार्ड लिहू शकतो, पाल लिहू शकतो. परंतु आपल्याला अजून एक एक्झाम्पल लिहायचं आहे, ते सांगितलेलं आहे प्लानेरिया. आता मी याचं पूर्ण स्ट्रक्चर काढणार नाही आहे, कारण तुम्हाला तो ऑर्गॅनिझम कसा आहे हे पाहणं काही महत्त्वाचं नाही आहे. प्लानेरियामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथं पण मी सिम्पल काढत आहे. इथून ते पुन्हा काय झालेले आहेत, विभागले गेलेले आहेत, वेगवेगळे झालेले आहेत. ठीक आहे. हा पुढचा भाग विभागला गेला, हा मागचा प्लॅनेरियाचा भाग. मग आता ह्याच्याकडे पुढचा भाग आहे, मागचा नाही आहे, हा मागचा भाग रिजनरेट करणार, एवढा भाग. आता ह्याच्याकडे मागचा भाग आहे, ह्याच्याकडे पुढचा भाग नाही आहे, हा पुढचा भाग रिजनरेट करणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे याचं रिजनरेशन होणार आहे. 2 एक्झाम्पल रिजनरेशनमध्ये. पहिलं तर लिझार्ड प्लांट, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द लिमिटेड रिजनरेशन, अँड सेकंड वन इज द प्लानेरिया. ओके. थर्ड वन इज द बडिंग. आता बघा, इंटरेस्टिंग आहे बडिंग, मुकुलायन असं आपण म्हणतो. आपण एक पेशी युनिसेल्युलरमध्ये इथे इथे सुद्धा आपण बडिंग पाहिलेलं होतं, बरोबर आहे का? सेम तसंच आहे, फक्त थोडासा फरक आहे की इथं आपण एक्झाम्पल घेतोय हायड्राचं. ठीक आहे, ह्या मुकुलायनमध्ये. In the case of the hydra, under favorable conditions at specific part of the body, and outgrowth is formed in the repeated division of regenerative cell of the body wall. आता एक्झाम्पल हे खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तुम्हाला ऐकताना, पण अतिशय सोपं आहे. अंडर फेवरेबल कंडिशन, काही फेवरेबल कंडिशन्स असतात प्रतिकूल परिस्थितीमध्ये. स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी, असा एखादा स्पेसिफिक पार्ट असतो बॉडीचा ज्याच्यावर आउटग्रोथ, फुगवटा यायला सुरुवात होतो. इज फॉर्म्ड बाय द रिपीटेड डिव्हिजन ऑफ द रिजनरेटिव्ह सेल, सेलचं विभाजन झाल्यामुळे हा फुगवटा यायला सुरुवात होतो. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड बड. ह्यालाच आपण काय म्हणतो, बड, मुकुल असं म्हणत असतो. बघा, हे जे इथे दाखवलेलं आहे हा हायड्रा आहे, आणि हे जे आपण एवढं मोठं वाक्य बघितलेलं आहे यामध्ये की अंडर फेवरेबल कंडिशन ॲट द स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फॉर्म्ड बाय द रिपीटेड डिव्हिजन ऑफ द रिजनरेटिव्ह सेल ऑफ द बॉडी सेल, हे तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटलं असणार आहे, परंतु एवढं नाही आहे. याचा अर्थ सिम्पलच आहे की काय आहे की पेशीचं विभाजन होऊन होऊन एक आउटग्रोथ तयार होते, म्हणजे एक फुगवटा येतो, त्याला आपण बड असं म्हणतो. एवढंच सिम्पली लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा, हे बड आलेला इथे आपल्याला दिसत आहे. बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म अ स्मॉल हायड्रा. या बर्डची प्रोग्रेसिव्हली ग्रोथ होत असते, वाढ होत असते, आणि हा आपल्याला छोटे छोटे हायड्रा इथे तयार झालेले दिसतात. डर्मल लेयर अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बर्डिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज पॅरेंट हायड्रा. हे याला जोडलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे जे ह्याच्यातले काही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी असणार आहेत, डर्मल लेयर्स असणार आहेत, ते अटॅच असणार आहेत, ते फंक्शनिंग करणार आहेत या पॅरेंट हायड्रानुसार. ते स्वतः इंडिपेंडेंट आहेत का? अजून नाही, ते जोडले गेलेले आहेत या हायड्राला. पॅरेंट हायड्रा सप्लाय न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. Budding hydra separate from the parent hydra and start to lead an independent life when it grow up and become able to lead an independent life. बघा, आता आपण इथं काय सांगितलेलं आहे की ह्याने आपल्याला सांगितलेलं आहे की पॅरेंट हायड्रा जोपर्यंत हा याला अटॅच आहे, सेपरेट होत नाही, तोपर्यंत पॅरेंट हायड्रास त्याला न्यूट्रियंट, म्हणजे हा पॅरेंट हायड्रा, कन्फ्यूज व्हायचं नाही, हा पॅरेंट हायड्रा आणि हा न्यूबॉर्न आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, डॉटर हायड्रा म्हणू आपण त्याला. आणि हा जो पॅरेंट हायड्रा आहे तोच याला सप्लाय करत राहणार आहे. काय? न्यूट्रियंट्स. जगण्यासाठी न्यूट्रियंट्स आवश्यक आहेत, त्याला सुद्धा आवश्यक आहेत. दे नीड द न्यूट्रियंट्स, अँड दॅट न्यूट्रियंट्स तो कुठून घेणार आहे? दॅट न्यूट्रियंट्स हे जे न्यूट्रियंट्स आहेत, द पॅरेंट हायड्रा सप्लाय धिस न्यूट्रियंट टू द डॉटर हायड्रा. ठीक आहे. बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम द पॅरेंट हायड्रा. बडिंग हायड्रा म्हणजे जो काही हा हायड्रा आहे, डॉटर हायड्रा, हा सेपरेट होणार आहे या पॅरेंट हायड्रापासून ज्या वेळेला त्याच्यामध्ये इंडिपेंडंट लाईफ जगण्याची, इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे सर्वाईव्ह होण्याची क्षमता येईल तेव्हा. ठीक आहे. बघा, मी क्लिअरली सांगायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला, तरीसुद्धा आपण एकदा इथे बघूया. बघा,
हा रफ काढलेला आहे मी हा हायड्रा आहे असं समजा. आता या हायड्रावर व्यवस्थित आलेलं नाहीये तरी समजा हा हायड्रा आहे अँड या हायड्रावर एक आउटग्रोथ आलेली आहे. का आउटग्रोथ आलेली आहे तर सेल्स सतत डिवाइड होत आहेत. ज्या सेल्स आहेत त्याचं डिव्हिजन झालं, विभाजन झालं, पेशी विभाजन, त्याच्यामुळे ही आउटग्रोथ आली. आणि या आता इथं मी फक्त हा खालचा पार्ट काढते. या आउटग्रोथ या आउटग्रोथ पासून एक आपल्याला नवीन हायड्रा मिळालेला आहे. ठीक आहे, हा पेरेंट हायड्रा हा जो आहे पहिला आणि हा डॉटर हायड्रा. ठीक आहे, आता काय होणार आहे, ह्या न्यूट्रियन्स जे आहेत ह्या म्हणजे थोडक्यात ह्याचं जे सगळं फंक्शनिंग आहे या न्यूबॉर्न हायड्राचं सगळं फंक्शनिंग आहे हे कशावर डिपेंड आहे तर या पहिल्या पॅरेंट हायड्रावर. ह्याचं सगळं फंक्शनिंग, ह्याला न्यूट्रियंट देण्याचं काम, ह्याच्या ॲक्टिव्हिटीज हे सगळं यावर डिपेंड असणार आहे जोपर्यंत तो पॅरेंट हायड्राला अटॅच असणार आहे. ओके, आता बघा ज्या वेळेला याच्यामध्ये पूर्ण कॅपॅसिटी येईल की हा स्वतंत्र होऊन त्याच्या पॅरेंट हायड्रापासून ज्याच्यापासून निर्माण झाला आहे त्याच्यापासून स्वतंत्र होऊन व्यवस्थित जगू लागेल असं ज्यावेळी त्याच्यात सगळे फंक्शन स्वतःचे पूर्ण करण्याची कॅपॅबिलिटी येणार तेव्हाच तो काय होणार आहे, वेगळा होणार आहे आणि स्वतंत्रपणे जगू लागणार आहे. याची आकृती काढताना तुम्ही व्यवस्थित काढायची आहे. या बोर्डवर एवढी व्यवस्थित येत नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित काढायचे आहे तुमच्या वहीमध्ये डायग्रॅम काढताना, बडिंग लिहिताना. आय होप यू अंडरस्टँड दिस पॉईंट. आता पुढचा जो पॉईंट आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, रिप्रोडक्शन इन द प्लांट विथ द हेल्प ऑफ द व्हेजिटेटिव्ह पार्ट. नावातच दिले व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कुठले, रूट, स्टेम, लीफ, बड हे जे पार्ट असणार आहेत यांच्यापासून जे रिप्रोडक्शन होणार त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणणार. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणणार. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन पोटॅटोज इज फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ द आईज प्रेझेंट on tuber, whereas in the bryophyllum is performed with the help of the bud present on the leaf margin. In case of the plant like the sugarcane and grasses, vegetative propagation occur with the help of the bud present on nodes. कोणामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कसं होतंय हे दिले. एक तर पहिल्यांदा तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे पोटॅटोचं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कोणाद्वारे परफॉर्म होणार आहे, त्याच्यावर जे आईज असतात ट्यूबर प्रेझेंट ऑन ट्यूबर त्यानं होणार आहे. ब्रायोफायलम जे असणार आहे हा ब्रायोफायलम कशाद्वारे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होणार तर ते जे बर्ड असतात प्रेझेंट लीफ मार्जिनवर त्याच्याद्वारे. इन केस ऑफ द प्लांट लाईक शुगरकेन, आता काही प्लांट ज्याच्यामध्ये शुगरकेन आणि ग्रासेस, ठीक आहे, ऊस आणि जसे ग्रासेस गवत असतात वेगवेगळे त्याच्यावर काय होणार आहे, बर्ड्स असतात प्रेझेंट. बघा त्या बर्ड्सद्वारे प्रेझेंट ऑन द नोड्सवर बर्ड असतात त्याच्याद्वारे ते होणार आहे. ठीक आहे, पुढचा जो पॉईंट आहे स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन मधला हा जो पहिला आहे टेकपासून डायग्रामपर्यंत हा काढून टाकलेला आहे भाग, तिथे मार्क करून घ्या तुमच्या पुस्तकावर हवं तर. फंगाय लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. आता फंगाय त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर म्युकर एक्झाम्पल घेतलंय, त्याला फिलामेंटस बॉडी असते, तंतुरूपी अशी बॉडी असते त्याची. दे हॅव स्पॉरेंजिया. बघा इथे स्पॉरेंजिया हा वरचा भाग जो आहे गोलाकार तो स्पॉरेंजिया आहे. वन्स द स्पोर आर फॉर्म्ड स्पॉरेंजिया ब्रस्ट. ज्या वेळेला या स्पॉरेंजियामध्ये स्पोर पूर्णपणे तयार होणार आहेत स्पॉरेंजिया ब्रस्ट होणार आहे, फुटणार आहे. स्पोर आर रिलीज्ड, फुटल्यानंतर ते स्पोर बाहेर पडणार. स्पोर जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसेस अँड न्यू फंगाय कॉलनी इज फॉर्म्ड. लक्षात ठेवताना बघा म्हणजे ते बाहेर पडले आणि ते ओलसर जागी उबदार जागी त्यांची जर्मिनेट होणार आहे, वाढ होणार आहे अँड न्यू फंगाय कॉलनी इज फॉर्म्ड. ठीक आहे, यामध्ये स्टेप वाईज लक्षात ठेवायचं. एक तर काय की फंगाय लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी पहिला पॉईंट झाला. दे हॅव स्पॉरेंजिया. The spores are formed in the sporangia. That time sporangia are burst. And after of that the spore germinate in the moist and warm places. ते जे स्पोर असणार आहेत ते जर्मिनेट होणार आहेत मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसेसमध्ये अँड देन द फंगल कॉलनी इज फॉर्म्ड. दॅट्स इट.
ओके, इथेपर्यंत आपण हा भाग बघितलेला आहे. एकूण 5 मुद्दे आपण बघितलेले आहेत. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, त्याचसोबत बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, स्पोअर फॉर्मेशन. क्लिअरली आपण स्टेप वाईज सगळे बघितलेले आहेत. यात जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा आणि बघा. आता व्यवस्थित ह्याच्या नोट्स तयार करा, मला एकदा पाठवा. स्टेप वाईज नोट्स तयार करा की. आणि जर तुम्हाला मी पहिल्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला जर हे लक्षात व्यवस्थित ठेवायचं असेल तर फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये होतं, त्याची डायग्रॅम काय आहे, रिजनरेशन कोणामध्ये होतं, त्याची डायग्रॅम काय आहे, बडिंग कोणामध्ये होतं तर हायड्रामध्ये. मग हायड्राची डायग्राम कशी आहे, प्रोसेसेस, डायग्रॅम प्रोसेसेस महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे तर कोणामध्ये आढळतं, डायग्रॅम प्रोसेसेस. आणि त्याचबरोबर डायग्रॅम बरोबर प्रोसेसेस लिहिणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारे अभ्यास करा. यात काही शंका असेल तर नक्की विचारा. नेक्स्ट लेक्चरला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन सुरू करायचं आहे. थँक्यू.